नमस्कार मंडळी. श्रावणातील सर्वात सुंदर आणि मंगळ असा सण म्हणजे वरमहालक्ष्मी व्रत. आणि या खास दिवशी नैवेद्यासाठी बनवूया अशी मऊसूत, लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी साखरेची पुरणपोळी, की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल अशा पद्धतीची. आज मी तुम्हाला दाखवणार आहे साखरेच्या पुरणपोळीची अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये रेसिपी. पुरणाची योग्य कन्सिस्टन्सी आणि पोळी मऊ राहण्यासाठी काही सगळ्यात छोट्या मोठ्या टिप्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. आजची आपली वरमहालक्ष्मी स्पेशल साखरेची पुरणपोळी. एकदम मऊसूत लुसलुशीत अशी ही पुरणपोळी कशी बनवायची, अगदी नवशिके असतील त्यांना सुद्धा परफेक्ट प्रमाणामध्ये जमेल अशा पद्धतीची ही साखरेची पुरणपोळी आज आपण इथे करत आहोत. चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पास कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आपण इथे करत आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये परफेक्ट प्रमाणामध्ये मऊ लुसलुशीत अशी साखरेची पुरणपोळी. चला लगेच रेसिपी सुरू करूया. दरवेळेस आपण गुळाची पुरणपोळी बनवतो, तर आज आपण काहीतरी अशी वेगळी आणि सर्वांना आवडेल अशा पद्धतीची वेगळ्या प्रकारची साखरेची पुरणपोळी करणार आहोत. तर त्यासाठी साहित्य पाहायचं आहे. साखरेची पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी चना डाळ घेतलेली आहे. त्याच वाटीने आपल्याला घ्यायची आहे 1 वाटी साखर. साखर तुम्हाला थोडीशी कमी जास्त इथे करू शकता. जर जास्त गोड पाहिजे असेल तर थोडस साखरेचे प्रमाण तुम्ही इथे वाढू शकता या डाळीपेक्षा. त्यानंतर लागणार आहे आपल्याला 1 टीस्पून हळदी पावडर, 1 टेबलस्पून आपल्याला लागणार आहे तेल आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे. थोडस जायफळ किसलेला आणि इलायची पावडर 1 टीस्पून एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर चला सर्वात आधी आपण कुकर लावूया, डाळ भिजवून ठेवूया. तर हे पहा, आपण ही जी चना डाळ आहे 1 तास पूर्वी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे. तर आता आपण कुकरमध्ये टाकून याला शिजवून घ्यायचं आहे. तर हे पहा, डाळ जी आहे ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण ही डाळ कुकरमध्ये टाकूया. डाळ जेवढी छान तुमची भिजते ना, तेवढं तुमचं पुरण जे आहे ते मस्त एकजीव असं तयार होते. त्यासाठी कमीत कमी 1 तास तरी डाळ आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. बरेच जण डाळ जी आहे ते रात्रभर भिजवून ठेवतात, तसं अजिबात करू नका. तसं जर केला, रात्रभर जर पाण्यात भिजवलास किंवा 2 ते 3 तास जर भिजवला तर तुमचं पुरण जे आहे ते पातळ होण्याची शक्यता असते. त्यासाठी फक्त 1 तास आपल्याला ही डाळ भिजवायची आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. लक्षात घ्या, आता हे जे पाणी आहे डाळीच्या आपल्याला 1.5 इंच वरीपर्यंत ठेवायचं आहे. म्हणजे मी इथे मोठी 1 वाटी भरून डाळ घेतली आहे, तर त्याच्यासाठी मी 2.5 वाटी पाणी टाकलेलं आहे. आणि हे पाणी एकदम परफेक्ट आहे. जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त कट पाहिजे असेल, म्हणजे कढी करण्यासाठी, येळण्याची आमटी करण्यासाठी, तर डाळ काढल्यानंतर पाणी तुम्ही परत टाकू शकता. तर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे, या पुरणाला एकदम छान असा मस्त कलर येण्यासाठी आपण टाकत आहोत हळदी पावडर 1 टीस्पून. त्यानंतर टाकायचं आहे 1 टेबलस्पून आपण टाकूया तेल. तेलामुळे तुमची डाळ जी आहे ती एकसारखी मिळून येते आणि छान शिजल्या जाते, त्यासाठी टाकायचं आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून याचे फक्त 3 शिट्टी करणार आहोत आपण. 1 शिट्टी मोठ्या गॅसवर करायची आहे आणि 2 शिट्टी बारीक गॅस करून आपण करणार आहोत. फक्त 3 शिट्टी करूया. तिथे आपलं कुकर होत आहे डाळीचं, तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊया. इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले आहे आणि त्याच वाटीने आपल्याला घ्यायचं आहे मैदा. 1 वाटीला थोडासा कमी आहे. मैद्यामुळे आपली पुरणपोळी जी आहे ती एकदम मऊसूत होते आणि मस्त टम फुलल्या जाते. आता या पोळीला आपल्याला छान सुंदर असा कलर आणायचा असेल तर त्याच्यामध्ये आपण टाकूया थोडीशी हळदी पावडर. आपण डाळ शिजवताना पण टाकलेली आहे. आता चवीपुरतं मीठ टाकूया. लक्षात घ्या, मीठ आपल्याला थोडंसंच टाकायचं आहे. मीठ जर जास्त टाकलं तर तुमची पोळी आहे पुरणपोळी ती वातड होते, त्यासाठी थोडंच टाका. सर्व आता हे आपण मिक्स करून घेऊया. त्यानंतर इथे मी त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी करत आपण हे पीठ मळून घेणार आहोत. ज्या वाटीने आपण डाळ घेतली आहे त्याच वाटीने पाणी घेतले आहे. तर पाहूया आपल्याला पीठ मळण्यासाठी पाण्याचे प्रमाण किती लागणार आहे. मी अगदी थोडं थोडं करत हे पाणी टाकत आहे. एकदाच जास्त पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळायचं नाहीये आणि आपण जसं चपातीचं पीठ मळतो तशा प्रकारे घट्टसर पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे.
हे पहा, इथे मी अशा प्रकारे चपाती सारखं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे जेव्हा आपण पोळी बनवतो तेव्हा थोडंसं हलकसं याला पातळ करायचं आहे. आता हे आपण झाकण ठेवूया आणि डाळ शिजेपर्यंत याला मस्त भिजवायचं आहे. तर हे पहा, 1 वाटी पाण्यामधलं एवढं पाणी इथे उरलेलं आहे. म्हणजे आपल्याला 1 वाटी पाणी लागलेलं नाही. जेव्हा आपण पोळी करतो तेव्हा चेक करू. तर आपलं कुकर थंड झालेलं आहे आणि मी इथे 3 शिट्ट्या केलेल्या आहेत. तर एकदा चेक करूया आपली डाळ शिजली आहे का. तर हे पहा, डाळ तर मस्त शिजली आहे आणि कलर सुद्धा पहा किती मस्त याला आलेला आहे. आणि हे पहा, वाव, अशा प्रकारची आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे. आता याच्यातलं जे पाणी आहे, जे कट आहे, ते आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. तर हे पहा, एक खाली बाउल ठेवायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला चाळणी ठेवायची आणि ही जी डाळ आहे ती आपण ही डाळ या चाळणीमध्ये टाकूया. याच्यात जे काही पाणी वगैरे आहे ते आपल्याला पूर्ण काढायचं आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता आपली डाळ किती मस्त अशी एकजीव एकसारखी शिजलेली आहे. हे पहा, अशा प्रकारे शिजवून घ्यायची. डाळीतलं पाणी सर्व आपण इथं निथळून घेतलेलं आहे. हे पहा, आता एक कढई घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण जी शिजवलेली डाळ आहे ती याच्यामध्ये टाकायची आहे. आणि सर्वात आधी ही डाळ आपण शिजवून घेऊया. याच्यातलं सर्व पाणी आजेपर्यंत शिजवून घ्यायची आहे. चला गॅसवर ठेवूया. सर्वात आधी याच्यात थोडंसं पाणी असते, ते पाणी जे आहे डाळीचं थोडंसं डाळ चुटचुट करेपर्यंत आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण साखर टाकूया. गॅस मोठा करून आपल्याला हे छान डाळ शिजवून घ्यायची आहे. पाणी पूर्ण आटून घ्यायचं आहे. पाणी आटलेलं आहे. आता आपल्याला आपण ज्या वाटीने डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने साखर टाकणार आहोत. मी मोठी 1 वाटी भरून डाळ घेतलेली आहे. हे पहा, याच वाटीने मी साखर टाकत आहे 2 वाटी. साखर तुम्हाला कमी जास्त इथे तुम्ही करू शकता. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे इथे इलायची पावडर 1 टीस्पून, थोडंसं किसलेला जायफळ घ्यायचा आहे आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. पुरणामध्ये मीठ टाकल्यामुळे चव खूप मस्त येते, या पुरणामध्ये उतरते. आता छान मिक्स करून घेऊया. साखर पूर्ण इथे या डाळीमध्ये वितळली आहे. आता हे जे छान मस्त घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. गॅस मीडियम ठेवूया आणि छान घट्ट होईपर्यंत पुरण शिजवून घेऊया. हे पुरण जे आहे ते मस्त इथे मस्त असं घट्ट झालेलं आहे. तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे घट्टसर होईपर्यंत आपण हे पुरण शिजवून घेतलेलं आहे. आता इथे मी एक छोटी टिप सांगते. आपलं पुरण झालं आहे हे कसं ओळखायचं. हे पहा, हा चमचा जो आहे तो असा पुरणमध्ये आपल्याला उभा स्ट्रेट ठेवायचा आहे. जर समजा हा असा आडवा पडला तर तुमचं पुरण जे आहे अजून पातळ राहिलेलं आहे, म्हणजे अजून शिजलेलं नाही. तर आता हे जे चमचा आहे तो हे पहा, आता असा हा खाली पडत आहे. म्हणजे बघितलं, म्हणजे आपलं जे पुरण आहे ते अजून पोळीसाठी तयार झालेलं नाहीये, अजून थोडंसं पातळ आहे. तर अजून मी 5 मिनिटासाठी याला बारीक गॅसवर शिजवून घेते. बारीक गॅस करून आपण हे 5 मिनिटं शिजवून घेऊया. तर हे पहा, 5 मिनिटं झालेले आहे आणि आपले जे पुरण आहे ते अशा प्रकारे मस्त घट्टसर तयार झालेलं आहे. असं शिजवून घ्यायचं आहे. आता आपण परत एकदा हा चमचा जो आहे तो या पुरणामध्ये स्ट्रेट ठेवायचा, म्हणजे उभा ठेवायचा आणि हात काढायचा. जर समजा हा पुरणामध्ये असा सरळ उभा राहिलेला आहे, पहा मी हात काढलेला आहे, असं उभा राहिला तर तुमचं पुरण जे आहे ते एकदम परफेक्ट प्रमाणात शिजलेलं आहे, म्हणजे मस्त घट्ट झालेलं आहे आणि पोळी जी आहे तुमची एक मस्त तयार होणार आहे. तर आता इथे पुरण थोडंसं थंड होऊ देऊया. मी गॅस बंद केले, नंतर लगेच पुरण थोडंसं थंड झालेलं आहे. पातेलं घ्यायचं आहे आणि आता आपण हे जे पुरण आहे ना, पुरण यंत्रामध्ये हे मी पुरण दळणार आहे. थोडं थोडं करत आपण हे जे पुरण आहे थोडंसं थंड यंत्रामध्ये टाकून दळून घ्यायचं नाही. जर समजा तुम्हाला हे पुरण मिक्सर मध्ये दळायचं असेल, थोडं थोडं करत आपण आपलं जे पुरण शिजवलेलं आहे ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर मिक्सर मध्ये टाकून आपल्याला दळायचं आहे.
जर तुम्ही गरम गरम असताना मिक्सरमध्ये टाकून जर पुरण दळला तर ते पुरण जे आहे ते थोडंसं तुमचं पातळ टाकायचं. होते. त्यासाठी दळून थंड घेऊया. झाल्यावर आपल्याला हे दळायचं आहे. आणि समजा तुम्ही अशा प्रकारे पुरण यंत्रामध्ये दळत असाल तर तुमचं जे पुरण आहे तो हलकसं हे पहा. गरम पाहिजे आहे. पहा आपलं किती पुरण मस्त किती पडत मस्त आहे. इथे पडत घट्ट आहे. झालेलं आहे, अजिबात एकदम पातळ मऊसूत झालेलं असं आपले नाही. हे पुरण इथे आपली डाळ बनवून शिजून तयार झालेली आहे. पहा किती मस्त पडत आहे. आणि या पुरण यंत्रामध्ये आपण जे पुरण दळत आहोत त्याची पोळी म्हटलात तर एवढी भारी होते ना, एकदम मऊसूत आणि टम फुलणारी आपली ही पोळी तयार होते. आता हे सर्व पुरण आपण अशा प्रकारे दळून घेणार आहोत. पहा अगदी पेढ्यासारखा हा पुरण आपल्या इथे शिजलेला आहे. किती मस्त कलर सुद्धा आलेला आहे. तर पहा आपण इथे सर्व पुरण जे आहे ते अशा प्रकारे दळून घेतलेलं आहे. किती मस्त मऊसूत असं एकदम कंदी पेढा जो असतो ना, सेम त्या पद्धतीनेच तयार झालेला आहे. तर इथे आपला अर्धा तास झालेला आहे आणि आपलं जे पीठ आहे ते छान असं मस्त मऊसूत भिजल्या गेलेलं आहे. पीठ पहा किती सुंदर भिजलं आहे आणि कलर सुद्धा याचा पाहू शकता किती मस्त आलेला आहे. आता आपण इथे थोडंसं तेल घेऊया. तेलाचा हात लावून आपल्याला हे जे पीठ आहे ते छान मळून घ्यायचं आहे. सर्व पीठ आपल्याला एकजीव करून छान मऊसूत चुरून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला मळून घ्यायचं आहे. इथे मी सध्या थोडंसं पीठ घेतलेलं आहे. इथे आपण 4 ते 5 पुरणपोळी करत आहोत. तेवढ्या साईजचं आपल्याला इथे पुरणाचं पीठ घेतलेलं आहे मी. हे आता आपण छान एकदम मऊसूत चुरून घेऊया. पहा पीठ किती मस्त चुरल्या गेलेलं आहे. याच्यातले एक एक गोळे करून आपण आधी तयार करून घेऊया. पिठाचे उंडे करून घ्यायचे आहे. मी इथे 4 करते. एवढ्या पिठामध्ये आपण 4 पुरणपोळी करूया. आणि त्याच आकाराचे आपल्याला इथे पुरण सुद्धा घ्यायचं आहे. पुरण पहा किती मस्त झालेलं आहे. पुरणाचे सुद्धा आपल्याला अशाच जेवढा तुम्ही पिठाचा उंडा घेतलेला आहे तेवढाच पुरणाचा सुद्धा उंडा आपल्याला घ्यायचा आहे. आणि सेम तशाच पद्धतीचा गोल करून घेऊया. एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे हे सर्व, म्हणजे लवकर आपल्याला पोळी जी आहे ती लाटायला सोपी जाते. इथे मी 4 घेतलेले आहेत. 4 पुरणपोळी आपण करूया. तर सुरुवातीला आपल्याला एक पिठाचा उंडा घ्यायचा आहे. कोरड्या पिठामध्ये थोडासा घोळूया, म्हणजे त्याची एक पिठाची आपण वाटी तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे सेंटरमध्ये मध्यभागी थोडंसं जाड ठेवायचं आहे आणि कडाकडाला पातळ करायचं आहे. इथे मी वरून थोडंसं तेल लावलेलं आहे आणि कोरडं पीठ टाकायचं आहे. गव्हाचं पीठ आहे हे. आणि आपण हे पिठाचा जो उंडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये पुरण टाकलेलं आहे. पुरण मध्ये दाबायचं आणि पीठ आहे ते बाहेर वरी करायचं आहे. अशा प्रकारे चिमटीच्या साहाय्याने आपण हे पूर्ण बंद करूया. अशा प्रकारे आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे वरी उरलेलं ते आपल्याला काढून टाकायचं आहे. यामुळे पिठाची जी पोळी आहे तुमची थोडीशी जाड होते. काढल्यामुळे ती एकदम मस्त होणार आहे. याला आता आपल्याला पिठाच्या या कोरड्या पिठामध्ये घोळायचं आहे. आणि ही पोळी आपण इथे खालीच करूया कट्ट्यावरती. खाली कट्ट्यावर थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आहे गव्हाचं आणि हलक्या हाताने आपल्याला हे छान असं स्प्रेड करायचं आहे. एक छोटीशी पुरणपोळी आपल्याला इथे, म्हणजे आपण जशी पुरी लाटतो त्या पद्धतीने किंवा भाकरीसारखं आपण याला थोडंसं मोठंसं हातानेच लाटून घेणार आहोत किंवा थापून घेणार आहोत. कारण का, तर आपण याच्यामध्ये पुरण टाकलेलं आहे ते कडापर्यंत पोहोचवण्यासाठी. आता लाटणी घेऊया आणि फक्त वर आणि खाली अशा प्रकारे आपल्याला हे लाटायचं आहे. चपातीसारखं गोल गोल तुम्ही याला लाटू नका. आपली इथे मस्त तवा पण गरम झालेला आहे आणि पुरणपोळी पहा मस्त अशी गोल मटोल अशी तयार झालेली आहे. आता तवा सुरुवातीला सर्वात मस्त गरम पाहिजे आपल्याला. साईडने थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे आणि पुरणपोळी कधीही तुम्ही भाजते वेळेस गॅस आपल्याला मोठा ठेवायचा. मोठा ठेवल्यामुळे तुमची पुरणपोळी जी आहे ती अजिबात वत्तड होणार नाही आणि मस्त टम फुलते. तर इथे पाहू शकता तुम्ही आपली जी पुरणपोळी आहे ते खालच्या साईडने मस्त अशी खरपूस भाजलेली आहे. दोन्ही साईडने आपल्याला अशा प्रकारे भाजून घ्यायची आहे. कलर किती सुंदर आलेला आहे या पोळीचा. आपण पुरणामध्ये आणि पीठ मळताना सुद्धा याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे. त्याच्यामुळे कलर खूप सुंदर येतो. त्यासाठी नक्की हळद टाका. आणि हे पहा आपली इथे मस्त गरमागरम पुरणपोळी, साखरेची पुरणपोळी बनून तयार झालेली आहे. कलर सुद्धा पहा किती मस्त सुंदर आलेला आहे. दुसरी अजून एक करून दाखवते सेम तशाच पद्धतीची. पिठाचा उंडा घ्यायचा. जेवढा तुम्ही पिठाचा उंडा घेतलेला आहे तेवढाच आकाराचा आपल्याला पुरणाचा उंडा घ्यायचा आहे. एक छोटीशी अशी वाटी करून घ्यायची आहे
आणि पुरणाचा उंडा आपण याच्यामध्ये ठेवूया. वरून थोडंसं कोरडं पीठ टाकायचं. मी इथे कोरडं पीठ का टाकत आहे, कारण आपण जेव्हा पोळी बनवतो तेव्हा या कोरड्या पिठामुळे ना पुरणपोळी आपली मस्त पुरीसारखी टम फुलते. त्याच्यासाठी आपल्याला वरून कोरडं पीठ टाकायचं आहे. उरलेला एक्स्ट्राचं पीठ काढून टाकूया. हे पहा, अशा प्रकारे त्याला दाबून घ्यायचं आहे आणि हाताने किंवा खाली ठेवून तुम्ही त्याला कडापर्यंत पुरत जाईल अशा पद्धतीने थोडंसं थापून घेऊया. सेम तसंच कोरड्या पिठामध्ये थोडंसं घोळून घ्यायचं आहे उंडा आणि हलक्या हाताने त्याला दाब देऊन पूर्ण पुरण जे आहे ते कडापर्यंत फिरवायचं आहे आणि लाटणीने छान अशी गोल मटोल अशी आपली पुरणपोळी लाटून घेऊया. पहा किती सरसर लाटल्या जात आहे. अजिबात पुरण बाहेर पडत नाहीये किंवा आपली जी पोळी आहे ती फुटत नाहीये. मस्त आपलं पुरण जे आहे ते छान पेढ्यासारखं मऊसूत असं शिजल्या गेलेलं आहे आणि पीठ सुद्धा मस्त मळल्या गेलेलं आहे. अगदी नवशिके असतील त्यांना सुद्धा ही पोळी एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये जमणार आहे. अशा पद्धतीने मी स्टेप बाय स्टेप ही पद्धत इथे दाखवली आहे. नक्की एकदा ट्राय करा. चला ही दुसरी पुरणपोळी आपण तव्यावर टाकून भाजून घेऊया. ही पुरणपोळी आपण जास्त जाड किंवा जास्त पातळही केलेली आहे, मध्यम आकाराची केलेली आहे. साईडने कडाने तेल सोडायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही तूपही सोडू शकता आणि ही पुरणपोळी पहा मस्त टम फुलणार आहे. दिसत आहे सर्वांना? खूप मस्त होणार आहे. एकदम पुरीसारखी टम फुलणारी आहे. अगदी साधी सोपी पद्धत आहे, पण करायला खूप भारी आहे, खूप सोपी आहे. खायला म्हटलात तर एक नंबर चवीची आहे. पहा पोळी किती मस्त फुललेली आहे. पलटून घेऊया परत एकदा आणि मस्त आपली ही खरपूस खमंग अशी पुरणपोळी इथे भाजून तयार झालेली आहे. ही सुद्धा पोळी आपण काढून घेऊया. लगेच खायचं असेल तर लगेच ताटामध्ये द्या, नाहीतर एका जाळीवर अशा प्रकारे टाकून ठेवू शकता. तर मंडळी हे पहा, आजची आपली वरमहालक्ष्मी स्पेशल साखरेची पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत आणि परफेक्ट तयार झालेली आहे. वरमहालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी ही पुरणपोळी नक्की करून बघा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर शिल्पास कुकरी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ही रेसिपी तुमच्या मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. तुम्हाला अशाच पारंपरिक साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी पाहायच्या असतील तर शिल्पास कुकरी चॅनलवर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त साध्या सुध्या आणि पारंपरिक रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.